अरे वा माझी भावती तू जाणली
आज क्षणभर तुम्ही आमच्यावर रागवलात काय? काही क्षण तुमच्या चरणाची सेवा करता तुमचा राग दूर झाला आणि तुमच्या मुखातून शब्द निघाले, रत्नप्रभे काय हवं ते हवं असेल ते मनात मात्र प्रश्न काय नको असेल ते तुमच्या कृपेने आमच्या जीवनात कुठल्याही गोष्टीची न्यूनता नसताना आम्ही मागावं तरी काय, हा मात्र प्रश्न आमच्या. बापरे अशी इकडे काय झालं सांगतो ते ऐक. हा आज बाबा खुशे काही विचारायला नको आणि मुखातून शब्द निघाले, काय हवं ते फक्त योग्य वेळ आहे. जी मनाची इच्छा असेल ती काय झालं आमच्या जीवनात कुठल्याही गोष्टीची न्यूनता नसताना योग्य आहे. 15 मिनिटात झालं बरंच काही पाहण्याचं पाताळ भुवनापर्यंत ठीक आहे, पण मृत्यू लोकात पाठवतील बाबा. मनाची कोणती इच्छा असेल परिपूर्ण होणार आहे. पिताजी बोलून बसले. मागो पाहून तरी पहा. काय माग हवं असेल ते माग, काय नको असेल ते माग, सर्व काही देईन तुला. मागो आज फारच खुश आहे. मनाची इच्छा परिपूर्ण होईल. बघा हा विचार करा. मी काय म्हणतो माहितीये, मला मृत्यू लोकात जायचंय. सांग प्रभे, असं या पाताळ मनाचं काय कमी आहे जे त्या मृत्यू लोकांच्या ठिकाणी आहे. तुमचा शब्द म्हणजे शेवटचा शब्द. शेवटचा शब्द तुम्ही म्हणाला एकदा नाही म्हणजे नाही. जायचं नाही. गंमत काय माहितीये, एवढा मोठा दरबार भरलाय, दरबार भरताय, भरलेल्या माझ्या नावाचं उद्योग करताय. सम्राट मल्कासुराचा शब्द म्हणजे काय तो शब्द. आणि आज जर तुम्ही आमचा शब्द पूर्ण केला नाही, पहा तरी दरबारात कुसबुस सुरू झाली. या बाजूला कोण बसताय? एवढा मोठा धनुसम्राट आपल्या कन्येची एवढीची इच्छा पूर्ण करू शकत काय? काय या बाजूला कोण बसताय? या बाजूला माझ्या नावाचा अधिकार करताय. त्याला काय म्हणावं, जा म्हणता शिकता मुलीला पाय न नव्हतं. जातीस ते येणार केव्हा? जायचं नाही. आणि जर जायचं असेल तर मी सांगेन त्यावेळी. उदयीचा सूर्य उगवता क्षणी पाताळ गुणाचा त्याग करावा आणि पुनश्च तो मावळण्यापूर्वी राज पसरवावा. तसंच माझी मर्जी. माझी काळजी. लवकर लवकर ये गो.
मृत्यू लोकाच्या ठिकाणी ते ब्राह्मण त्यांचा आविर्भाव असताना देवदेवतांना प्राप्त होतोय आणि त्यामुळे ती देवता प्रमाणते आणि तुमच्या ठरलं ते ठरलं होय माझा कालखंड हे काम योग्य प्रकारे परिपूर्ण करेल कोण रे कालखंड रंगला वारे नमस्कार समाधान झालं महाराज मी माझ्या कर्तव्यात मग्न असताना जर का पुरुषांच्या हाताची बदला घेण्याची जर वेळ आली असेल तर तू काय करशील चाललेली पावलाचा असा गुडघ्याला वाशी ऐक या पुढे तुला काय करायचंय काय करायचंय पाताळाचा त्याग आणि मृत्यू लोकांच्या ठिकाणी जावं मृत्यू लोकांच्या त्या ठिकाणी असणारे ते अग्निहोत्री ब्राह्मण ते हो भगवानासारखी कर्म करतात त्याचा अभिमान त्या देवतांना मिळतोय त्याच्यामुळे त्या ब्राह्मणांचा शेवट ब्राह्मण करणाऱ्याचे होम यज्ञ त्यांना सहकार्य करणारे ते क्षत्रिय सहकार्य करणारे थांबायचं नाहीये कालखंडात मृत लोकांच्या ठिकाणी असणारी ती देवालय देवाची देवालय त्या देवालयाची देवांची देवालय प्रकारे परिपूर्ण करणे शंकाच मुळीच नाही यासाठी वेळी मी काय करावं होय काय करावं काय करावं ठिकाणी बांधा कालखंड आणि दुसऱ्या बाजूला 33 कोटी देवतांचा वैरी समाधानच होणार आहे काही कसला भगवंत नारायणा तुझं नामस्मरण केल्याशिवाय माझा एकही दिवस जातील त्याच्यासाठी हरी म्हणा तुम्ही